मी नीरज देशकर। आज एक आठवडा पूर्ण झाला आहे आम्ही रिनोव्हेट केलेल्या घरात शिफ्ट झालेलो आहोत। तर साधारण मागच्या वर्षी 2024 मध्ये मला वाटतं जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये एसपीके इंटेरियरच्या सायली जोशी यांच्याशी आमची फेसबुक किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ओळख झाली। त्याच्यानंतर महिनाभराने आम्ही त्याच्यासोबत काम करण्याचं नक्की केलं। ऑक्टोबरमध्ये साधारण काम सुरू झालं। ऑक्टोबरमध्ये काम सुरू झाल्यानंतर पहिला साधारण 1.5 महिना पूर्ण सिव्हिल वर्क करण्यात गेला आणि या सिव्हिल वर्कच्या कामाच्या मध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आल्या, जसं पूर्ण फ्लोरिंग चेंज करणं, वॉल टाईल्स चेंज करणं, ते सगळं या सगळ्या कामाच्या मध्ये सायली जोशी मॅडम आमच्यासोबत बऱ्याच वेळा वेगवेगळ्या दुकानात आल्या, म्हणजे अगदी टाईल सिलेक्शन पासून त्याच्यानंतर बाथरूम फिटिंग्स आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या सिलेक्शनसाठी त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला। आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही साधारण मला वाटतं मिड नोव्हेंबर पासून पुढे हे कार्पेंट्री आणि इलेक्ट्रिकल वर्क वगैरे सुरू केलं। आणि या ड्युरेशन मध्ये अनफॉर्च्युनेटली त्यांची एक सर्जरी सुद्धा झाली होती, पण एवढा असूनही त्यांनी म्हणजे कामात कुठेही खंड पडू दिला नाही, हे त्यांचं अप्रिशिएबल आहे। नमस्कार, मी सौ अनुया नीरज देशकर। आमच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या त्यानुसार मॅडम प्रत्येक वेळी अवेलेबल असायच्या, प्रत्येक सिलेक्शनसाठी त्या अवेलेबल होत्या। तर सिव्हिल वर्क नंतर आम्ही इंटेरियर घराचं बरंचसं चेंज केलं, तर त्याच्यामध्ये त्यांचे इनपुट्स खूप व्हॅल्युएबल होते। मॅडमने आमच्या रिक्वायरमेंट समजून, आमच्या आयडियाज इन्कॉर्पोरेट करून प्रत्येक वेळी वेगवेगळे ऑप्शन्स असलेले डिझाईन्स आम्हाला अवेलेबल करून दिले आणि त्यातून जे बेस्ट सुटेबल असेल ते आम्ही चॉईस करू शकतो। नंतर बाकी लहान सहान गोष्टी पण सिलेक्शन मध्ये त्यांनी आम्हाला खूप मदत केली, जसं सोफा कलर सिलेक्शन आहे किंवा मग बाकी वॉल आर्ट किंवा अजून डेकोरेटिव्ह आयटम्स याच्या सिलेक्शन मध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं म्हणजे प्रत्येक वेळेला अवेलेबल असायच्या कधीही। आणि आम्ही काही अगदी लहान सहान गोष्टींसाठी जरी त्यांना कॉल केला तरी ते अगदी पेशंटली ऐकून घ्यायच्या आणि आमची रिक्वायरमेंट समजून किंवा काय क्वेरीज आहेत त्या समजून त्या अगदी व्यवस्थित आम्हाला आन्सर करायचे। तर या पूर्ण रिनोव्हेशनच्या प्रोसेसमध्ये काही चॅलेंजेसही होते, जसे की आमचं किचन जे होतं ते आधी खूप लहान वाटायचं, एकच ओटा होता आणि थोडासा असा एक एल शेप ओटा होता। तर किचन पूर्ण रिडिझाईन केलं। त्या रिडिझाईनच्या प्रोसेसमध्ये पूर्ण आम्हाला मॅडमनी साथ दिली आणि अगदी काही ठिकाणी आम्ही वॉल कटिंग केलं, काही पूर्ण लेआउट किचनचा बदलला। तर आता जे किचन आहे ते आधीच्या किचन पेक्षा हे खूप चांगलं दिसतंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हॉलमध्ये एक आम्ही आर्ट केलेला आहे डायनिंग एरियामध्ये, वॉल आर्ट। तर त्या आर्टसाठी सुद्धा आम्हाला म्हणजे मॅडमची खूप मदत झाली। त्यांनी बऱ्याच जणांचा फॉलोअप करून, बऱ्याच वेगवेगळ्या लोकांशी बोलून शेवटी आता जे फायनल प्रोडक्ट दिसतंय भिंतीवर, तर ते खूपच छान दिसतंय। आणि इतरही बाकी रंग संगती आणि ओव्हरऑल घराचं जे डिझाईन आहे ते इट इज मच बेटर। जे आता इंटेरियर वर्क मॅडम सोबत केलं त्याचा एक्सपिरियन्स आमचा खूपच छान होता। त्यामुळे आम्ही
हे मॅडम एसपीजे इंटेरियर जे आहे सायली जोशी यांचं, ते नक्कीच रेकमेंड करू की तुम्हीही याचा रिनोव्हेशनसाठी किंवा नवीन फ्लॅट डिझायनिंगसाठी तुम्ही मॅडमचा असिस्टन्स नक्की घ्या. तुम्हालाही स्वतःला हे त्यातून चांगलाच अनुभव येईल. धन्यवाद.